नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच CBSE बोर्डाची 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता सुरू होत आहेत. यामध्ये 46 लाखांहून अधिक विद्यार्थी बसलेले आहेत. 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजेच CBSEनं एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नवीन धोरणानुसार आता 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणं बंधनकारक करण्यात आले. जे विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेमध्ये किमान 3 विषयांमध्ये बसणार नाहीत त्यांना थेट अनिवार्य पुनरावृत्ती म्हणजेच इसेन्शियल रिपीट या श्रेणीमध्ये टाकलं जाईल, असं बोर्डानं केलेल्या नवीन नियमामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पहिल्या परीक्षेला बसणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. पहिली बोर्ड परीक्षा न देता थेट दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही, अशा सूचनाही CBSEनं दिल्यात. नवीन नियमानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बोर्ड परीक्षेला बसणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेमध्ये किमान 3 विषय देणार नाहीत त्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीमध्ये ठेवलं जाईल, असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं सांगितलंय. 10वीची दुसरी बोर्ड परीक्षा ही 15 मे ते 1 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याचंही बोर्डानं सांगितलंय. बोर्डानं याच वर्षापासून 10वीच्या परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचा निर्णय घेतलाय. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेमध्ये पास झाले त्यांना विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र किंवा भाषा यापैकी कोणत्याही 3 मुख्य विषयांमध्ये गुण सुधारण्यासाठी दुसरी परीक्षा देता येईल. जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेत किंवा 3 किंवा अधिक विषयांमध्ये अनुपस्थित असेल तर त्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीमध्ये ठेवलं जाईल आणि पुढील वर्षी फेब्रुवारीतील मुख्य परीक्षा त्यांना द्यावी लागेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 10वीची परीक्षा बोर्ड परीक्षा ही आता वर्षातनं 2 वेळा पुढच्या वर्षीपासून होणार आहे, जी आतापर्यंत वर्षातून एकदाच होत होती. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.